बट ॲक्ने किंवा नितंबांवरती फोड येणं ही समस्या खूपच कॉमन आहे। बऱ्याच जणांना नितंबांवरती लहान मुरूम येणं, नितंबांवरती गुठळ्या दिसणं हे त्रास होत राहतात। पण हा प्रॉब्लेम नेमका का होतोय हेच बऱ्याचदा समजत नाही। जर तुम्हाला सुद्धा हा त्रास होत असेल तर त्यामागचं कारण काय असू शकतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि मग त्यानुसार त्यावरती ट्रीटमेंट घेणं किंवा काही उपाय करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे नितंबांवरती फोड येण्याची म्हणजेच बट ॲक्ने होण्याची नेमकी कारणं कोणती असू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आता वेगवेगळ्या लोकांमध्ये मुरूम येण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण काही कॉमन गोष्टी आहेत ज्यामुळे हा त्रास होऊ शकतो किंवा बऱ्याचदा रोजच्या जीवनात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे नितंबांवरती फोड येण्याचा त्रास होऊ शकतो। सो या चुका नेमक्या कोणत्या आहेत आणि ती कॉमन कारणं नेमकी कोणती हे आपण आता पाहूयात। नंबर 1, खूप घट्ट कपडे घालणं। जर तुम्हाला तुमच्या नितंबांवरती वारंवार पुरळ येत असतील तर ती समस्या जास्त वाढू नये म्हणून घट्ट कपडे घालणं टाळा। उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात जास्त घट्ट कपडे परिधान केल्यामुळे मुरुमांची समस्या अजूनच वाढू शकते। घट्ट कपड्यांमुळे शरीराच्या काही भागांवरती जंतू आणि घाम जास्त प्रमाणात जमा होऊ शकतात, त्यामुळे तुमचे छिद्र बंद होतात आणि या भागांवरती मुरूम येऊ लागतात। नंबर 2, न धुतलेले कपडे घालणं आणि चुकीचं फॅब्रिक वापरणं। येस, घट्ट फिटिंगच्या कपड्यांबरोबरच न धुतलेले घाणेरडे कपडे घालणं आणि चुकीच्या फॅब्रिकचे कपडे घालणं हे सुद्धा मुरुमांचं मोठं कारण ठरू शकतं। जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर कोणतेही कापड घातल्यानंतर ते धुवून झाल्यावरती पुन्हा घाला। त्याचसोबत नेहमी सौम्य डिटर्जंटने आपले कपडे चांगले धुवा आणि लक्षात ठेवा की कपड्यांमधून साबण योग्य प्रकारे काढला जाईल। नितंब आणि मुरुमांच्या समस्येशी लढण्यासाठी कापूस, तागाचे किंवा रेयॉन सारख्या मऊ आणि श्वास येण्यायोग्य कापडांचे कपडे निवडा। पॉलिस्टर आणि इतर सिंथेटिक फॅब्रिक्स घालणं टाळा। नंबर 3, कोरडी त्वचा। कोरडी त्वचा हे सुद्धा मुरुमांचं प्रमुख कारण असू शकतं। सहसा आपण काय करतो, आपला चेहरा आणि आपले हातपाय याच गोष्टी मॉइश्चराइज करण्याकडे जास्त लक्ष देतो, पण अनेकदा नितंब आपण विसरतो। अशा परिस्थितीत जेव्हा या भागातली त्वचा कोरडी पडते आणि मग ती त्वचा जेव्हा कपड्यांच्या संपर्कात येते तेव्हा घासल्यामुळे घर्षण तयार होतं, ज्यामुळे पुरळ तयार होतात। नितंब मुरूम टाळण्यासाठी आपला चेहरा आणि आपल्या शरीराच्या उर्वरित भागासह नितंबांना सुद्धा मॉइश्चराइज करणं महत्त्वाचं आहे। नंबर 4, नितंबांवरची स्किन एक्सफोलिएट न करणं। नितंबांवरच्या स्किनवरती डेड स्किन सेल्स जमा होणं। आपल्यापैकी बहुतेकांसाठी एक्सफोलिएशन फक्त चेहऱ्यापुरतं मर्यादित असतं। सहसा लोक महिन्यातून 2 ते 3 वेळा चेहरा एक्सफोलिएट करतात, पण त्यांना हे माहिती नसतं की शरीराच्या इतर भागांचं एक्सफोलिएशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्वचेवरती मृत त्वचेच्या पेशी जमा होणं हे सुद्धा मुरूम येणं आणि मुरुमांचं प्रमुख कारण असू शकतं। त्यामुळे चांगल्या बॉडी स्क्रबने किंवा केमिकल एक्सफोलिएटर वापरून शरीराला सुद्धा नियमितपणे एक्सफोलिएट करणं महत्त्वाचं आहे। जर हे एक्सफोलिएशन तुम्ही रेग्युलर बेसिसवरती केलं तर नितंबांवरती फोड किंवा मुरूम येण्याची समस्या नक्कीच तुम्ही टाळू शकता। नंबर 5, खूप वेळ एकाच जागी बसणं। जर तुम्ही डेस्क जॉबवरती असाल तर तुम्हाला एका जागी सतत बसावं लागत असेल, तेही बराच वेळ, पण ही गोष्ट तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगली नाही किंवा नितंबांच्या मुरुमांसाठीही ही गोष्ट अजिबातच चांगली नाहीये। आपल्यापैकी अनेकांना काम, अभ्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एका जागी बराच वेळ बसावं लागतं, पण ही सवय मुरुमांचं मोठं कारण ठरू शकते। अशा पद्धतीने बट ॲक्ने म्हणजेच नितंबांवरती फोड येणं, मुरूम येणं यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।